नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर भिरेंद्र सराफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, विजय दिवस केव्हा साजरा केला जातो? विजय दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 16 डिसेंबर या दिवशी विजय दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्रातील मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रातील मित्र आयोगाचे अध्यक्ष हे एकनाथ शिंदे हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, फिफा विश्वचषक 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे? फिफा विश्वचषक 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अर्जेंटिना या देशाने फिफा विश्वचषक 2022 जिंकला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, फिफा विश्वचषक 2022 कोणत्या देशात आयोजित केला होता? फिफा विश्वचषक 2022 कोणत्या देशात आयोजित केला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 कतार या देशामध्ये फिफा विश्वचषक आयोजित केला गेला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाचा खेळाडू होता? लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाचा खेळाडू होता? तर ऑप्शन क्रमांक 4 लिओनेस मेस्सी हा खेळाडू अर्जेंटिना या देशाचा होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, फिफा वर्ल्ड कप सर्वात जास्त वेळा कोणत्या देशाने जिंकला आहे? फिफा वर्ल्ड कप सर्वात जास्त वेळा कोणत्या देशाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ब्राझील या देशाने फिफा वर्ल्ड कप सर्वात जास्त वेळा जिंकलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, फिफा वर्ल्ड कप 2022 फुटबॉल ट्रॉफीचे अनावरण कोणी केले? फिफा वर्ल्ड कप 2022 फुटबॉल ट्रॉफीचे अनावरण कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 दीपिका पादुकोण यांनी फिफा वर्ल्ड कप 2022 फुटबॉल ट्रॉफीचे अनावरण केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, ब्राझील या देशाने आतापर्यंत किती वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकला आहे? ब्राझील या देशाने आतापर्यंत किती वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वेळा जिंकलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे होणार आहे? 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारताचा 77वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? 77वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आदित्य मित्तल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, केव्हापासून महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय पेपरलेस होणार आहे? केव्हापासून महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय पेपरलेस होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1 एप्रिल 2023 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कुठे उभारण्यात आले आहे? आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कुठे उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भोपाळमध्ये उभारण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. ऑप्शन क्रमांक 2 भारताचे गृहमंत्री अमित शहा. ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र पोलीस महासंचालक सदानंद दाते हे आपले चुकीचे जोडी होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य राखीव पोलीस बल स्थापना 1948 मध्ये झाली. होमगार्ड दलाची स्थापना 1949.
ऑप्शन क्रमांक 3 भारतीय पोलीस सेवेचे जनक वल्लभभाई पटेल. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र पोलीस महासंचालक रजनीश शेठ. तर ऑप्शन क्रमांक 2 होमगार्ड दलाची स्थापना 1949 ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 16 होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली? होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 होमगार्ड दलाची स्थापना ही 1946 मध्ये झाली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख कोण आहेत? महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सदानंद दाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 फुटबॉल या खेळात किती खेळाडू असतात? फुटबॉल या खेळात किती खेळाडू असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 फुटबॉल या खेळामध्ये 11 खेळाडू असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रीय सुशासन दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय सुशासन दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 25 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय सुशासन दिवस साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 IPL 2023 मधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? IPL 2023 मधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सॅम करन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 IPL मध्ये एकूण किती संघ आहेत? IPL मध्ये एकूण किती संघ आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 IPL मध्ये एकूण संघ 10 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 IPL 2022 विजेता संघ कोणता? IPL 2022 विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात टायटन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी कोणाची आहे? उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रवीण बंदेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर एस सोमनाथ. ऑप्शन क्रमांक 2 लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला. ऑप्शन क्रमांक 3 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंह. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 27 समृद्धी महामार्गचा पहिला टप्पा कुठून कुठे सुरू करण्यात आला? समृद्धी महामार्गचा पहिला टप्पा कुठून कुठे सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर ते शिर्डी या मार्गावरून सुरू करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नाबार्डची स्थापना केव्हा झाली? नाबार्डची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1982 मध्ये नाबार्डची स्थापना झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत? गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 भूपेंद्र पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 टाइम पर्सन ऑफ द इयर 2022 पुरस्कार कोणास घोषित केला आहे? टाइम पर्सन ऑफ द इयर 2022 पुरस्कार कोणास घोषित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 व्लादिमीर झेलेन्स्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 एक षटकात 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण? एक षटकात 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 ऋतुराज गायकवाड यांनी एका षटकामध्ये 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहेत? भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 PT उषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जगातील सर्वात मोठे नदीबेट कोणत्या नदीवर आहे? जगातील सर्वात मोठे नदीबेट कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा हे आपले
आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राहुल नर्वेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 2022 कुठे पार पडले आहे? विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 2022 कुठे पार पडले? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या ठिकाणी. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 2022 पार पडले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दीपांकर दत्ता हे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत? दीपांकर दत्ता हे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 45वे दीपांकर दत्ता हे मुख्य न्यायाधीश आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 वीर बाल दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? वीर बाल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 डिसेंबर या दिवशी वीर बाल दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नुकतेच मरण पावलेले भारताचे पंतप्रधानांच्या आईचे नाव काय? नुकतेच मरण पावलेले भारताचे पंतप्रधानांच्या आईचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 4 हिराबेन मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पेले हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पेले हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पेले हा खेळाडू कोणत्या देशाचा खेळाडू आहे? पेले हा खेळाडू कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्राझील या देशाचा खेळाडू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सूर्यमालेतील तांबडा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील तांबडा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्यमालेतील तांबडा ग्रह म्हणून मंगळ हा ग्रह ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सूर्यमालेतील सर्वाधिक वेगवान ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वाधिक वेगवान ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हा ग्रह सूर्यमालेतील सर्वाधिक वेगवान ग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जगातील सर्वात खोल महासागर कोणता? जगातील सर्वात खोल महासागर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पॅसिफिक महासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्ह्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश डॅश ताऱ्यांचे चिन्ह आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश डॅश ताऱ्यांचे चिन्ह आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पंचकोणी ताऱ्यांचे चिन्ह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? तर ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी या देशाचा होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कार्ल मार्क्सच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कुठे घडली? कार्ल मार्क्स यांच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कुठे घडली? तर ऑप्शन क्रमांक 1 रशिया या ठिकाणी कार्ल मार्क्स यांच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती घडली ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चिरोली टेकड्या ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी वातावरणाचा सर्वात
सर्वात खालचा स्तर कोणता? खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तपंबर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कपिलधारा हा धबधबा स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी आहे? खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 येरळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता? जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सायबेरिया मैदान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 कोकण विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? कोकण विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 जिल्ह्यांचा समावेश होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 डॅजशे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे? डॅजशे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कन्हाळगाव हे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अमित देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 चेन्नई सुपर किंग संघाचा नवनियुक्त कर्णधार कोण? चेन्नई सुपर किंग संघाचा नवनियुक्त कर्णधार कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्र जडेजा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्षा गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतात जीएसटी खालीलपैकी कधी लागू झाला? भारतात जीएसटी खालीलपैकी कधी लागू झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1 जून 2017 या दिवशी भारतामध्ये जीएसटी लागू झाला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 तोरणामाळाचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळाचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तोरणामाळाचे पठार हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी नदीकाठी वसले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नांदेड ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गावातील कोतवालांची संख्या कशावरून अवलंबून असते? गावातील कोतवालांची संख्या कशावरून अवलंबून असते? तर ऑप्शन क्रमांक 4 गावाच्या लोकसंख्येवर अवलंबून असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ज्वारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला? कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 102 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश जमातीचे लोक राहतात. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात. तर ऑप्शन क्रमांक 4 भिल्ल व गोंड जमातीचे लोक राहतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता?
राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? तर ऑप्शन क्रमांक 1 फिरोजशाह मेहता यांचा सहभाग होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणती दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 अँथ्रासाइट हे दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पनात करण्यात आला? भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पनात करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2013-14 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दांडी यात्रेमध्ये गांधीजी सोबत महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्ती सामील होते? दांडी यात्रेमध्ये गांधीजी सोबत महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्ती सामील होते? तर ऑप्शन क्रमांक 4 13 व्यक्ती सामील होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 इसवी सन 1875 मध्ये डॅजश यांनी इंडियन लीगची स्थापना केली. इसवी सन 1875 मध्ये डॅजश यांनी इंडियन लीगची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांच्या दरम्यान धावते? बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांच्या दरम्यान धावते? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत व बांगलादेश यांच्या दरम्यान धावते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 विशेष आर्थिक क्षेत्र कायद्याच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? विशेष आर्थिक क्षेत्र कायद्यांच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक गुंतवणुकीस प्रोत्साहन, ऑप्शन क्रमांक 2 रोजगार निर्मिती, ऑप्शन क्रमांक 3 पायाभूत सुविधा विकास, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय दारिद्र्यांचे अंदाज आतापर्यंत डॅजशाने वर्तवले आहेत. भारतीय दारिद्र्यांचे अंदाज आतापर्यंत डॅजशाने वर्तवले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 दांडेकर आणि रथ, ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर वर्ध आणि अहलुवालिया, ऑप्शन क्रमांक 3 मिनास PD ओझा, ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅजश या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला. डॅजश या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 22 जानेवारी 1947 उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 1885 ते 1906 या काळात काँग्रेसचे सचिव कोण होते? 1885 ते 1906 या काळात काँग्रेसचे सचिव कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 A.O. ह्यूम ही होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भात डॅश डॅशमध्ये सापडतात. राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ डॅशमध्ये सापडतात. तर ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 239 मध्ये सापडतात. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटकी राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी काढून घेतली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत स्त्री महामंडळ यांनी उभारली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? तर ऑप्शन क्रमांक 2
हेनरी लॉरेन्स यांचा मृत्यू झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा. महात्मा गांधीजींनी दांडीयात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली? महात्मा गांधीजींनी दांडीयात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 12 मार्च 1930 या रोजी दांडीयात्रेला सुरुवात केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा. राज्यघटनेतील कलम 14 कशाशी निगडित आहे? राज्यघटनेतील कलम 14 हे कशाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे संरक्षणाची समान संधी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा. जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश डॅश यांनी केली? जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 एलियन बेंगिरवार समितीने केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा. भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा. भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा. 1929 मध्ये केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट करण्याची योजना कोणी आखली होती? 1929 मध्ये केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट करण्याची योजना कोणी आखली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 बटुकेश्वर दत्त, ऑप्शन क्रमांक 2 भगतसिंग, ऑप्शन क्रमांक 3 सुखदेव, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा. 1 जानेवारी 1923 रोजी स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? 1 जानेवारी 1923 रोजी स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित मोतीलाल नेहरू हे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा. गदर पार्टीच्या स्थापनेखालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? गदर पार्टीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस यांचा समावेश नव्हता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा. शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा. डॅश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे? डॅश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा. खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? तर ऑप्शन क्रमांक 3 स्थलीय कालिया विविधता हे आपले करेक्ट आन्सर होईल.